IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात संतप्त निवेदन। दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात दिव्यांग शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या वतीनं संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहिदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकारी आशा कांबळे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील दिव्यांग कल्याणासाठी तुकाराम मुंढे यांनी घेतलेले निर्णय हे अत्यंत हितकारक आणि सकारात्मक असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे। त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या असून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करून शासनाचा आर्थिक अपव्यय रोखण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक भार कमी झाला असून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे। संघटनेचं असंही स्पष्ट केलं आहे की अशा कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली केल्यास दिव्यांग बांधवांने तीव्र नाराजी निर्माण होईल। त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करून बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा राज्यभरातील दिव्यांग कर्मचारी आणि बांधवांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। ही मागणी मान्य करून शासनाने दिव्यांगांच्या हिताचा विचार करावा अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सचिव माननीय दैवत आम्ही दिव्यांग म्हणून मानतोय, त्या दिव्यांगाला न्याय देण्यासाठी ज्यांनी पावलं उचलली त्या पावलाबद्दल शासनाने असं कसं काय निर्णय घेतला की जेणेकरून शासनाच्या तिजोरीवर पडलेला भार हा कमी व्हावा, यासाठी जे डुप्लिकेट दिव्यांग कर्मचारी किंवा जे दिव्यांग आहेत त्यासाठी त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य न्याय देणारा होता आणि शासनाच्या तिजोरीवर खर्च हा कमी होणार होता। तरी पण शासनाने त्यांच्यावर अन्याय काय केला याबद्दल मला या 4 गोष्टी बोलायच्या होत्या।